भायखळा येथील मकबा जाळ गणेशोत्सवाचं यंदाचं हिरक महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्ताने कोकणामध्ये सापडलेल्या कातळ शिल्प आणि जंगलाचं रक्षण तसेच जमिनीचं संरक्षण करण्यासाठी जनजागृती पसरवण्याकरता साकारलेला वनातील एक राखणदार म्हणून अवतरलेली बांबूच्या काठ्यांपासून बनवलेली श्री गणेश मूर्ती। जमिनी राखा जंगल वाचवा या उद्देशाने मंडळाने तयार केलं हे एक सुंदर वन। मुंबईच्या परळ येथील अरुणोदय मित्र मंडळ या गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 45वं वर्ष आहे। त्यानिमित्ताने मंडळाने 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारलाय। पाहूयात। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी जानवी सावंत, TV9 मराठीच्या बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। आता मी आलेली आहे परेल मधल्या अरुणोदय मित्र मंडळ या ठिकाणी आणि या वर्षीचं बाप्पाचं 45वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा या ठिकाणी केलेला आहे। सुंदर सुबक अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि या मूर्ती संदर्भात आपण जाणून घेऊयात या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून। तर आता आपल्या सोबत अरुणोदय मित्र मंडळाचे कार्यकर्ते विपुल आबेडकर आहेत। विपुल, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला भी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। काय वैशिष्ट्य आहे वेगळं सांगायचं झालं तर कसं आहे, आमच्या मंडळाची मूर्ती हा दरवर्षी आमची एकच मूर्ती असते, कारण आमच्या मंडळाचा साचा आहे गणपतीचा। तर आमची दरवर्षी मूर्ती सेमच असते, काही वेगळं नसतं। आणि यावर्षी आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचं आम्ही डेकोरेशन सजावट केलेलं आहे। आता बाप्पा विराजमान झालेले आहेत, अगदी 10 दिवस आपण मनोभावे त्यांची पूजा करणार आहोत। काय भावना आहेत? भावना तर खूप चांगली असते, म्हणजे प्रत्येक जण वाट बघत असतो या दिवसाची यायची। पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये या गणेशोत्सवाची स्थापना केली जाते। तर लोक खूप लांबून म्हणजे बघायला गेलं तर ॲक्च्युली परळ आणि लालबाग हे गिरणगावचा एरिया आहे, त्यामध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तर या एरियामधले लोक खूप उत्साही असतात गणेशोत्सवासाठी। तर आमच्याकडून ज्याप्रमाणे गणपतीची सेवा होईल त्या आमच्या पद्धतीने आम्ही करायला बघतो। आणि या गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला गोवर्धन कडून ही छोटीशी भेट आहे, कारण गोवर्धन हे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेला आहे आणि या वर्षीचा उत्सव गणेशोत्सव हा तुम्ही गोवर्धन सोबत साजरा करा। लालबाग येथील बाल गणेश मंडळ सीता सदन या मंडळाचं यंदाचं 75वं वर्ष आहे। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने बाप्पाच्या मूर्तीसोबत मागे बल्लाळेश्वराची मूर्ती देखील साकारलेली आहे, त्यामुळे बाप्पाचं रूप अधिकच खुलून दिसतंय। पाहूयात। नमस्कार, मी जानवी सावंत, TV9 मराठी बाप्पा मोरया मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता मी आलेली आहे बाल गणेश मंडळ सीता सदन या ठिकाणी। या वर्षीचं हे मंडळाचं 75वं वर्ष आहे आणि या वर्षी त्यांनी बल्लाळेश्वराची मूर्ती बाप्पाच्या पाठीमागे साकारलेली आहे आणि सुंदर असं विलोभनीय या मूर्तीचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। बाल गणेश मंडळाचे माजी विश्वस्त संजय शिंदे आपल्या सोबत आहेत। संजयजी नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद आणि आमच्या मंडळातर्फे तुझं आपल्याला सर्वांना शुभेच्छा। अगदीच। आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत, आता काय भावना आहेत? बाप्पा विराजमान झालेत म्हणजे यावर्षी आमच्या मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि हे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी जवळजवळ गेली 74 वर्ष त्याची तन मन अर्पण करून जे आमच्या कार्यकर्त्यांनी रहिवाशांनी जी वाट बघितलेली हा आनंदाचा क्षण आहे। दरवर्षी आपण बाप्पासाठी काहीतरी वेगळं करत असतो, या वर्षी मंडळाचं काय वैशिष्ट्य? वेगळं रूप आणि वेगळी ही जी कला आहे ती आमच्या मूर्तिकारामध्ये आहे। त्यांनी खळीवाला बाप्पा म्हणून बल्लाळेश्वरची जी ओळख आहे, बाल गणेशचा बल्लाळेश्वर खळीवाला बाप्पा म्हणून अवघ्या मुंबापुरीमध्ये ओळख आहे। आमचे निखिल राजन खातू जे मूर्तिकार आहेत ते करतात। आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे आता या ठिकाणी आमचं मंडळ यापूर्वी अनेकदा चलचित्रामार्फत आम्ही देखावे केलेले आहेत आणि पुऱ्या मुंबापुरीमध्ये फेमस होते। चमत्काराचा बाप्पा म्हणून 80 ते 90च्या दशकामध्ये
आमचं मंडळ जेव्हा होतं की 1 रुपये नाणं टाकल्यानंतर काहीतरी चमत्कार होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. गोवर्धन जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे, त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत. धन्यवाद.